जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय। कालपर्यंत आपण या हरिपाठातील 14 अभंग पाहिले। आज आपण 15व्या अभंगाला सुरुवात करूया। 15व्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात, स्मरण करिता रामनाम ध्वनी ऐकताची करणी पळती यम। नामपाठ करा रामकृष्ण हरी होतील कामारी रिद्धी सिद्धी। साध्यतेची साधी न करी उपाधी जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे। नामा म्हणे सर्व राम हाची भाव नाही आणिक देव रामे विण। भगवंताच्या नामाव्यतिरिक्त साधकाच्या आयुष्यात खरं म्हणजे काहीही असता कामा नये। नामदेव महाराज रामकृष्ण हरी म्हणा किंवा रामनाम म्हणा, या सर्वांमधून एकच गोष्ट निर्देशित करतायत आणि ती म्हणजे भगवंताचं स्मरण, आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण। नामदेव महाराज अभंगाच्या सुरुवातीला म्हणतात, स्मरण करिता रामनाम ध्वनी ऐकताची करणी पळती यम। निसर्गतः ध्वनी कानांनी ऐकणे हा नियम आहे। आपल्याला कुठलाही आवाज आपल्या कानांनी ऐकू येतो। आपल्या कानांनी जो आवाज आपल्याला ऐकू येतो तो आहत ध्वनी असतो। म्हणजे कोणत्याही दोन गोष्टी एकमेकांवर आदळल्या किंवा घासल्या गेल्या की ध्वनी निर्माण होतो आणि अशा पद्धतीचा ध्वनी आपल्याला कानांनी ऐकता येतो। नामदेव महाराज रामनाम ध्वनी कानी ऐका असं आपल्याला सांगतात, तेव्हा ते भगवंताचं नाम कानांनी ऐका हे तर उघडपणे सांगतच आहेत। पण या विषयाकडे आपण थोडंसं खोल जाऊन पाहूया। ते म्हणतात, स्मरण करिता रामनाम ध्वनी, म्हणजे रामनाम ध्वनीची अनुभूती येण्याच्या आधी स्मरण गरजेचं आहे असा हा विषय आहे। आपल्याला आत्ता कशाचं स्मरण आहे? आपल्या अंतरामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला सर्वसाधारणपणे विषयांचं स्मरण असतं। आता विषय म्हणजे काय, तर त्या त्या इंद्रियाचा जो विषय त्याला विषय असं म्हटलेलं आहे। म्हणजे दृश्य जर असेल तर डोळ्यांचा विषय, चव जर असेल तर जिभेचा विषय, स्पर्श असेल तर त्वचेचा विषय, याप्रमाणे हे सर्व विषय आपण आपल्या मनाच्या अंगानं प्रथम भोगतो, मनामध्ये त्याचे विचार करतो। जसं डोळ्याचं दृश्य हा विषय आहे, तसंच विचार हा मनाचा विषय आहे। एकूण काय, एकतर विचारांच्या अंगानं मनामध्ये आपलं विषय सेवन आत्ता सुरू आहे किंवा इंद्रियांच्या माध्यमानं आपण विषयांचं सेवन करतोय। हे जे आपलं सेवन सुरू आहे याचंच चिंतन आपण करत आहोत। म्हणजे बहुतांश वेळेला आपण समजा एखादा रुचकर पदार्थ खात असू, अगदी आपल्या आवडीचा, तर तो खाताना पहा आपण त्या पदार्थामध्ये एकदम तल्लीन होऊन जातो। त्या पदार्थाचा वास, त्या पदार्थाची चव याच्याशी आपण एकरूप झालेलो असतो। आपण त्या सुखामध्ये जणू मिसळून गेलेलो असतो। हीच बाब आपली सर्व विषयांच्या बाबतीत आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपण सर्वसाधारणतः विषयांच्या चिंतनामध्ये असतो, विषयांच्याच स्मरणामध्ये असतो। नामदेव महाराज म्हणतायत, स्मरण करिता रामनाम ध्वनी। आता दोन पद्धतीने याचे अर्थ आहेत। रामनाम ध्वनी ऐकल्यानंतर त्याच्या स्मरणात राहणे किंवा स्मरणामध्ये राहून रामनाम ध्वनीच्या अवस्थेमध्ये येणे, हे दोन्ही अर्थ आपण पाहूया। भगवंताचं नामस्मरण जर घडत असेल, अगदी आपल्या आसपास घडतंय, समजा आपण कीर्तनामध्ये आहोत आणि भगवंताचा नामघोष सुरू आहे, किंवा आपण आपल्या घरी आहोत, आपण आपल्या तोंडाने नामस्मरण करत आहोत किंवा आपल्या मनामध्ये नामस्मरण करत आहोत। या नामस्मरणाकडे समजा आपण लक्ष एकाग्र केले आणि त्याचेच अनुसंधान कायम ठेवले, तरीसुद्धा स्मरण करिता रामनाम ध्वनी ही अवस्था आहेच।
भगवंताच्या नामामध्येच आपलं मन, आपलं चित्त आपण स्थिर करण्याचा अभ्यास करतोय. हा सुद्धा महत्त्वाचाच अभ्यास आहे. आत्ताच आपण पाहिलं की बहुतांश वेळेला आपलं मन विषयांकडेच असतं, इंद्रिय तर विषयांमध्ये आहेतच. जर आपण आपल्या मनाला भगवन नामामध्ये रंगण्याची सवय लावली तर पर्यायानं इंद्रियसुद्धा नामस्मरणासंबंधीच काही कार्य करतील. जसं की मनामध्ये विठ्ठल 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 असं स्मरण सुरू आहे, तर नकळतपणे आपण हातांनी टाळ्या वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागू. हे झालं मनातलं चिंतन इंद्रियांमध्ये उतरणं. आता आपण दुसऱ्या पद्धतीने याचा अर्थ पाहूया. स्मरण करिता रामनामध्वनी. स्मरण कशाचं? तर स्मरण आपल्या आत्मस्वरूपाचं. जसं आपण मगाशी पाहिलं की आपल्या मनामध्ये आणि चित्तामध्ये विषयांचं स्मरण आहे, चिंतन आहे, त्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन ठेवणं, यालाही नामस्मरण असंच म्हणतात बरं का. प्रत्यक्ष भगवंताचं नाम घेणं म्हणजेच नामस्मरण असं मुळीच नाही. नाम आणि आपलं आत्मस्वरूप एकच असल्यामुळे मी परमात्मस्वरूपच आहे या विचाराचं चिंतनही नामस्मरणच म्हणता येईल. एक प्रकारे आपण या चिंतनामध्ये राहणे आणि स्मरणामध्ये राहणे अपेक्षित आहे. यानं काय साध्य होतं? नामदेव महाराज म्हणतायत, स्मरण करिता रामनामध्वनी. रामनामध्वनी या अवस्थेपर्यंत साधक स्मरणामुळे जातो, असा हा विषय आहे. कानांनी जे ऐकू येतात ते ध्वनी आहत ध्वनी असतात, हे आपण पाहिलं. कुठल्याही गोष्टींचा एकमेकांशी स्पर्श झाला की तो ध्वनी निर्माण होतो. परमार्थामध्ये मात्र अनाहत ध्वनींना महत्त्व आहे. आता रामनाम ध्वनी म्हणजे अनाहत ध्वनी का? तर नाही. अनाहत ध्वनी निराळ्या पद्धतीचे असतात, ज्यांचा विषय उपनिषदांमध्ये आलेला आहे. चिंचिणीसारखा स्वर किंवा शंखनादासारखा किंवा भेरीनादासारखा, मेघगर्जनांसारखा अशी विविध वर्णनं अनाहत नादांच्या बाबतीत आहेत. आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये साधक जेव्हा त्याच्या देहाला विसरतो, त्याच्या मनालाही विसरतो, तेव्हा अंतरामध्ये त्याला अनाहत ध्वनींचा अनुभव येतो. गुरुदेव रानडेंची एक गोष्ट आहे. ते साधनेला बसले होते आणि पहाटेची वेळ होती आणि अचानक त्यांना घंटानाद ऐकू यायला लागला. त्यांना प्रथम वाटलं की आसपास कुठलं मंदिर असेल आणि त्या मंदिरामध्ये घंटा सुरू असेल. त्यांनी त्यांच्याबरोबर असलेल्या व्यक्तीला पंचक्रोशीत जाऊन फिरून येण्यास सांगितले की कुठल्या मंदिरामध्ये घंटानाद सुरू आहे बघून या. ते जाऊन सगळीकडे पाहून आले, पण कुठल्याही मंदिरामध्ये घंटानाद सुरू नव्हता. तेव्हा गुरुदेव रानडेंनी निष्कर्ष काढला की हा नक्की अनाहताचा ध्वनी असणार. अशा पद्धतीच्या ध्वनीची अनुभूती साधकाला निश्चित येते, मात्र त्यावेळी साधकाचे मन आणि देहभाव अस्तित्वात असत नाही. मन असताना जर ध्वनीची अनुभूती आली तर तो अनाहत ध्वनी म्हणता येत नाही, कारण मन तिथे असल्यामुळे आपले विकारही तिथे असतात आणि विकार असताना अनाहत ध्वनींचा स्पर्श होऊ शकत नाही. अनाहत ध्वनी भगवंताच्या अत्यंत जवळची गोष्ट आहे. जरी असं असलं की मनाचा लय झाल्याशिवाय किंवा देहबुद्धी गळून पडल्याशिवाय अनाहत ध्वनी येत नाही, तरीसुद्धा ज्यावेळी अनाहत ध्वनीची अनुभूती येत असते त्यावेळी सूक्ष्म देहबुद्धी आणि सूक्ष्म मन हे तिथे असतेच. पूर्ण लय झालेला नसतो. पूर्ण लय जर झाला तर मग भगवत स्वरूपच तो साधक झाला. पूर्ण लय न झाल्यामुळे अनाहत ध्वनीला सुद्धा परमार्थातील अंतिम अनुभूती म्हणता येत नाही. नामदेव महाराज मात्र आपल्याला रामनाम ध्वनी असं सांगतायत. हा रामनाम ध्वनी अनाहताच्याही पलीकडील आहे. हे खरं म्हणजे आपल्या आत्म्याचं स्फुरणच आहे, आपल्या आत्म्यापाशी असलेलं स्पंदनच आहे. या अवस्थेपर्यंत पोहोचणे सोपे नाही. स्मरण अत्यंत मुरल्याशिवाय साधक या स्थितीपर्यंत जाऊ शकत नाही. या स्थितीमध्ये त्याला अन्य कोणतीही प्रचिती असत नाही.
रामनाम ध्वनी याच प्रचितीमध्ये तो राहतो. आत्ता आपण पहा निरनिराळ्या प्रचितीमध्ये आहोत. आसपासच्या वातावरणाचा आवाज आपल्याला येतोय, आपल्या मनातल्या विचारांचा आवाजही आपण ऐकतोय, इतरही गोष्टींचा आपल्याला भान आहे. शिवाय आपण देह आहोत आणि हा देह इथे आहे याचंही भान आपल्याला आहे. एकूण काय तर देहाच्या अंगानं आपण निरनिराळ्या जाणीवांमध्ये आत्ता आहोत. रामनाम ध्वनी जेव्हा साधकाला येतो तेव्हा तिथे देहाची जाणीव तर नसतेच, पण जाणीव मात्र असते आणि ती असते आत्मस्वरूपाची. या आत्मस्वरूपाच्या जाणीवेलाच रामनाम ध्वनी असा शब्द आहे. असं पहा, सिंहाचा समजा ध्वनी असेल तर तो कुठे ऐकू येणार? सिंहाच्या तोंडापाशीच ऐकू येणार. कोकिळेचा ध्वनी म्हटला तर तो कावळ्याच्या तोंडापाशी ऐकू येईल का? कोकिळेच्या तोंडापाशीच कोकिळेचा ध्वनी ऐकू येणार. तसंच मनुष्याचा ध्वनी मनुष्याच्या तोंडापाशी येणार. म्हणजेच रामनाम ध्वनी हा रामनामापाशीच येणार. आणि रामनाम म्हणजे काय तर रामनाम म्हणजेच आपलं आत्मस्वरूप, आपलं सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप. याच्यापाशी असलेला ध्वनी म्हणजेच त्या सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचं प्रगटीकरण किंवा त्या परमात्मभावाची जाणीव. या जाणीवेपर्यंत स्मरण या मार्गानं पोहोचता येतं असं सूक्ष्म पद्धतीनं नामदेव महाराज आपल्याला सांगतायत. स्मरण करिता रामनाम ध्वनी. मग पुढे ते म्हणतात, ऐकताची करणी पळती यम. भगवंताचं नाम कानांनी ऐकून यमाची बाधा जाते हा अर्थ उघड आहेच. पण आत्ता आपण जो अर्थ पाहिला की रामनाम ध्वनी म्हणजे आत्मस्वरूपाच्या जाणीवेमध्ये राहणे, याला ऐकताची करणी असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे एखादा ध्वनी पहा आपण कानांनी ऐकतो. आई आपल्याला काहीतरी सांगते, सांगून झाल्यानंतर आईला कळत नाही आपल्याला ते ऐकू आलं की नाही. म्हणून पुन्हा एकदा आई विचारते, बाळा ऐकलंस ना? तर आपण म्हणतो, आई मी ऐकलं आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, ज्यावेळी आपल्याला आईनं सांगितलेलं होतं त्यावेळी आपण त्याची अनुभूती आपल्या ठिकाणी घेतली, त्याची पावती मात्र आपण आईला दिली की हो मला ऐकू आलं. तसंच नामदेव महाराज म्हणतात की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपली जाणीव आहे, ठीक आहे, पण या जाणीवेमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि राहण्यासाठी अर्थातच अभ्यास गरजेचा आहे. जसं की आत्ता आपल्याला समजा कळलं की अमुक अमुक प्रकारची गणितं पुस्तकामध्ये आहेत. म्हणजे आपला अभ्यास झाला का? म्हणजे आपण गणितामध्ये तरबेज झालो का? मुळीच नाही. त्या गणितांचा सतत अभ्यास करत राहावा लागतो, त्याच्या चिंतनामध्ये राहावं लागतं, तेव्हा तो विषय आत्मसात होतो. तसंच आत्मस्वरूपाच्या भानाचं आहे, जाणीवेचं आहे. आत्मस्वरूपाची जाणीव असणं वेगळं आणि त्या जाणीवेच्या अभ्यासामध्ये, त्या जाणीवेमध्ये सतत राहणं वेगळं. हे जे सतत राहणं आहे, सतत नामाचं आणि आत्मस्वरूपाचं चिंतन आहे की भगवंत मीच आहे, मीच तो आहे आणि तोच मी आहे, याला अनुसंधान असाही शब्द आहे. हीच गोष्ट नामदेव महाराज ऐकताची करणी या शब्दांमधून सांगतात. कारण त्याचा संदर्भ अलीकडे येतो. काय ऐकताची करणी तर रामनामध्वनी. आणि रामनामध्वनी म्हणजे काय तर आत्मस्वरूपाची जाणीव. हे आत्ताच आपण पाहिलं. या जाणीवेपर्यंत माणूस कसा पोचतो तर स्मरण हे नामदेव महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं. स्मरण करिता रामनामध्वनी. तर स्मरणामुळे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या चिंतनामुळे आपण रामनामध्वनी आत्मस्वरूपाच्या जाणीवेपर्यंत पोहोचतो आणि ती जाणीव आपल्याला धरून ठेवावी लागते. ती धरून ठेवणे म्हणजे ऐकताची करणी. आणि मग त्याचा परिणाम पुढे नामदेव महाराज सांगतात, पळती यम. यम म्हणजे मृत्यूची देवता आणि मृत्यू हा देहाला असतो, आत्म्याला असत नाही. याचा अर्थ यम ही संकल्पना काळाला निर्देशित करते. नामदेव महाराज म्हणतायत,
आत्मस्वरूपाच्या जाणीवेमध्ये अखंड राहणाऱ्याला काळाची बाधा नाही. कशी असणार? कारण काळाची सत्ता फक्त देहापर्यंत चालते. पण मी तर देह नाहीच आहे हे ज्याला पटलं, हे ज्याच्या अंगामध्ये मुरलं, त्याला काळाची बाधा संभवत नाही. व्यवहारातलं अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर आपण गाढ झोपी गेल्यानंतर, म्हणजेच सुषुप्ती अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला काळाचं भान असत नाही. वाटतं आत्ताच तर झोपलो होतो, पण 10 तास उलटून गेलेले असतात. इथे तर आत्मस्वरूपाच्या जाणीवेचा विषय आहे. साधक आपल्या देहभानावरती राहतच नाही, मग यमाची बाधा राहणार कुठे? म्हणून नामदेव महाराज म्हणतात, पळती यम, यम पळून जातो असे शब्द ते वापरतात. म्हणजेच स्थळ काळाचं, देहाचं भान साधकाला राहत नाही. तो याच्या पलीकडे आत्मस्वरूपापाशी जाऊन स्थिर राहतो. याला नामदेव महाराज नामपाठ करा असे शब्द वापरतात. पुढच्या ओळीत ते म्हणतात, नामपाठ करा रामकृष्ण हरी. कारण ही जी आत्मस्वरूपाच्या जाणीवेमध्ये राहण्याची स्थिती आहे, या स्थितीमध्ये आपल्या 3ही नाड्यांचा संगम झालेला असतो. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. संगमामध्ये साधक असतो. इडा आणि पिंगला त्याच्या वाहत नसतात, सूक्ष्म झालेले असतात आणि त्याचे प्राण सुषुम्नेमधून वाहत असतात. राम हा शब्द इडेला निर्देशित करतो, कृष्ण पिंगळेला निर्देशित करतो, तर हरी हा सुषुम्नेला निर्देशित करतो. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात की नामपाठ करा रामकृष्ण हरी. या अवस्थेमध्ये म्हणजे या 3ही नाड्यांच्या संगमावरती राहा, जिथे तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाची प्रचिती येईल, त्याचा प्रत्यय येईल. त्या जाणीवेमध्ये तुम्ही राहाल, स्थिर व्हाल. आणि या 3ही नाड्यांच्या संगमाचं स्थान असेल तर ते आहे आपलं भ्रूमध्यस्थान, आपल्या आज्ञाचक्राचं स्थान. 2 भुवयांच्या मधील बिंदू, जिथे स्त्रिया कुंकू लावतात तर पुरुष बुक्का किंवा टिळा लावतात, ते ठिकाण. त्या ठिकाणामध्ये अत्यंत स्थिर राहिल्यानेच आपल्याला आत्मस्वरूपाची प्रचिती येते. आणि तिथे स्थिर राहणे किंवा नामाच्या चिंतनाने आपल्या इडा आणि पिंगळा नाड्यांसहित तिथे राहणे, हाच नामपाठ आहे. आणि तो करा असं नामदेव महाराज म्हणतात, तर तुम्हाला ही आत्मस्वरूपाची अनुभूती येईल. काय होईल त्याने? होतील कामारी रिद्धिसिद्धी. रिद्धिसिद्धी साधकाला प्राप्त होतील असा अर्थ आहेच, कारण शास्त्रांमध्ये रिद्धिसिद्धींचं वर्णन आहेच. पण संतांना सिद्धींचं वावडा आहे. सिद्धी परमार्थ साधनेमध्ये आड येते आणि असलेल्या अहंकाराला आणखीन वाढवते, असा दोष आहे. त्यामुळे जेव्हा नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की होतील कामारी रिद्धिसिद्धी, त्यावेळी ते आपल्याला हे सुचवतायत की आपली मुळात इच्छाच नाहीशी होईल. रिद्धिसिद्धी जवळ कराव्यात, काही अलौकिक सामर्थ्य किंवा शक्ती आपल्या ठिकाणी असावी, याच्या बुडाशी सुद्धा इच्छाच नाही का, वासनाच नाही का? नामदेव महाराज म्हणतायत, भगवंताच्या नामामध्ये रंगून गेल्यानंतर मुळात तुमची इच्छा, वासना हीच नाहीशी होते. त्यामुळे रिद्धिसिद्धी कामारी होतात. म्हणजे इच्छाच जर कुठली राहिली नाही तर जे काही घडेल ते सिद्धीप्रमाणेच किंवा भगवंताच्या इच्छेप्रमाणेच घडले नाही का? मग त्या साधकासाठी मनाजोगतेच सगळे झाले अशी वस्तुस्थिती होते. कारण त्याची म्हणून स्वतःची अशी कुठली इच्छाच नसते. भगवंताच्या, सद्गुरूंच्याच इच्छेमध्ये तो राहत असल्यामुळे सर्व काही त्याच्या मनाप्रमाणेच होते असा अर्थ तिथे होतो. कारण त्यानं आपलं मन आपल्या सद्गुरूंना, आपल्या भगवंताला अर्पण केलेलं असतं. आणि असं अर्पण झालेलं मन म्हणजे होतील कामारी रिद्धिसिद्धी. कुठलं तरी सामर्थ्य किंवा शक्ती संपादन करणे किंवा होणे असा इथे अर्थ नसून मनाने आपण अर्पण होणे असा इथे अर्थ आहे. असा अर्पण झालेला साधक नामामध्ये रंगून राहतो आणि आपल्या सद्गुरूंच्या, भगवंताच्या इच्छेमध्ये वर्तन करतो.
तुकाराम महाराज या अवस्थेचं वर्णन करताना म्हणतात, तुका म्हणे तैसे आम्ही वर्तू त्याच्या इच्छे. पुढे नामदेव महाराज म्हणतायत, साध्यतेची साधी न करी उपाधी, जन्मांतरीच्या व्याधी हरती नामे. नामा म्हणे सर्व राम हाची भाव, नाही आणिक देव रामे विण. हा विषय आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.